दंडवतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवतः नामस्मरण या विषयावर आपण बोलणार आहोत। नामस्मरण करावे, तेच नामस्मरण कसे करावे तर आपण अनेक भागामध्ये ऐकत आहोत की नामस्मरण कसे करावे। तर आजही आपण नामस्मरण कसे करावे या विषय आपण ऐकणार आहोत। तेच नामस्मरण कसे करावे, नावडीपूर्वक करावे, म्हणजे परमेश्वराची आवडीपूर्वक तुम्ही नामस्मरण केलं गेलं पाहिजे। आता परमेश्वराची आवडी होण्यासाठी काय करावं लागेल? मग त्याच्यासाठी निरंतर परमेश्वराची आरती करावी, म्हणजे परमेश्वराची आपण आरती करायला पाहिजे। म्हणजे आता नामस्मरण जेव्हा करत असतो आपण, नामस्मरण करण्याच्या वेळेस आपण जेव्हा नामस्मरण उच्चार करतो त्यावेळेस फक्त नाव उच्चारतो। त्यानंतर त्या ठिकाणी जे नामस्मरण आपण उच्चार करतो ते आवडीपूर्वक करावे, म्हणजे वळवळे नाही करावे। जसं आपण गाठी करतो तर गाठी करत असताना आपण परमेश्वरावर आपली आपुलकी प्रेम भावना नसते आणि आरती म्हणजे परमेश्वर सांगतात की निरंतर परमेश्वराची आरती करावी, म्हणजे परमेश्वरावर प्रेम करावं, म्हणजे परमेश्वर तोची व्हावा तोची भेटावा, म्हणजे तो परमेश्वरच मला भेटायला पाहिजे आणि तोच व्हायला पाहिजे असं म्हणून त्याच्यावर जी प्रीती आवडीगोडी निर्माण होईल त्यावेळेस त्यांचं जे नामस्मरण तुम्ही करणार आहात त्यांच्या ठिकाणीसुद्धा आवडी निर्माण होईल। आणि आवडी झाल्यानंतर मग त्या परमेश्वराच्या ठिकाणी जी तुम्हाला गोडी होईल त्यावेळेस तुमचं स्मरण खरं चांगलं लेखी लागणार। म्हणून तेच कसे करावे तर श्रीमूर्तीची उत्कंठा। आता आवडी कशाची करावी आपण ऐकलं की नाम लीळा मूर्ती चेष्टा। मग नाम उच्चारताना सुद्धा आपल्याला आवडीपूर्वक उच्चारावं लागेल। आपलं मन इकडं तिकडं असेल, आपण स्मरण करतो आहे तर ती आवडी नाही आहे। आवडी होण्यासाठी अंतःकरणापासून आपण नाम उच्चारायचे आहे, त्या ठिकाणी लीळा आठवायची आहेत। आणि मूर्ती म्हणजे मूर्तीचं स्मरण, म्हणजे परमेश्वराने जे सांगितलेलं आहे की ती मूर्तीची उत्कंठा, ती मूर्ती मला कशी दिसेल, जसं भक्तांना दिसलेली आहे ती मला का दिसत नाही बुवा, मला का दिसले नाही, मी किती पापी आहो, अशी सुद्धा आपण आरती करायला पाहिजे। तर आरती करावी तर किती आरती करावी, आरती करायला सांगितली पण अर्थ राखून आरती करावी। म्हणजे आरती म्हणजे दुःख करावं, पण दुःख किती करावं, जसं परमेश्वर नाही भेटला म्हणून आपण रडत राहावं तर रडल्यानं आपण 24 तास जर आपण रडत राहिलो देव मिळाला नाही म्हणून तर आपल्याला काय होईल, आपले अश्रू कोरडे होतील आणि आपल्याला काजळी पडेल, म्हणजे एकदम कोरडे होऊन जाणार। म्हणून दुसऱ्या दिवशी जे काही दुःख परमेश्वराची आवडी राहण्यासाठी आपल्याला दुःख करण्यासाठी ती राहत नाही, ती आरती उपजत नाही। म्हणून स्वामींनी सांगितली की आरती राखोनी करावी, म्हणजे जेवढ्या वेळेस थोड्याशा वेळेस आपण आरती करायला पाहिजे, दुःख करायला पाहिजे आणि पुन्हा परमेश्वराचे स्मरण करून आपण उत्कंठा करायला पाहिजे। प्रत्येक दिनी आपल्याला ती आरती राहायला पाहिजे। म्हणून स्वामींनी इथं सांगितलेले की आरती करा पण अर्थ राखूनही करा, म्हणून तोची व्हावा तोची भेटावा अशी परमेश्वराची जर तुम्हाला आवड असेल तर त्यासाठी तुम्ही आरती करत असताना, आरती म्हणजे दुःख करत असताना, परमेश्वर भेटला नाही म्हणून दुःख सोडून गेले म्हणून दुःख करता असाल तर तुम्ही काहीच वेळेपर्यंत आरती राखून करा। अष्टप्रहर आरती केल्याने काय होईल, जर तुम्ही 24 तास परमेश्वराचे दुःख करत राहिले परमेश्वर भेटल्यामुळे तर दुसरा विधी राहून जाईल, म्हणजे एरवी भरलेपणाने तुमचं काय होईल ते अंतर रिते पडेल, म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये जी आरतीची काही गुण राहिलेला आहे सत्वगुण तो निघून जाईल आणि अधिक आरती केल्यामुळे त्यामुळे ते काजळीसुद्धा पडू शकते। म्हणून ज्या वेळेस योग्य वेळेस वाटेल त्यावेळेस आपण दुःख करायला पाहिजे आणि ते दुःख आपण अंतःकरणापासून करायला पाहिजे की परमेश्वर सोडून गेले, परमेश्वराचे ज्ञान मला झालं नाही, परमेश्वराची प्राप्ती मला झाली नाही, अनंत जन्मी भटकत आलो, अशी जी आरती आहे परमेश्वर केव्हा भेटेल, तोची व्हावा तोची भेटावा अशी जे दुःख असेल ते आपण आरती तिथं कशी करायला पाहिजे तर जास्त आरती न करता तेवढ्या पुरते आपली आरती करायला पाहिजे। त्याच्याने काय होईल
तर ईश्वराची खंती येईल. जर तुम्ही कायमची आरती अष्टप्रहर करत राहिले तर त्याच्याने परमेश्वराला आपली खंती येतील. आणि आपण स्वतःचा आचार केला. देवाने जे सांगितलेलं आहे की आरती करावी परंतु राखोनी करावी, आणि जर आपण ते करून नाही घेतलं, स्वतःच्याच मनाने जर आपण कधी रडतच राहिलो आणि ती आरती करतच राहिलो तर मात्र तो जो आचार झाला तो प्रवृत्ती म्हणजे स्वतःचा आचार झाला, तो ईश्वराने सांगितलेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला दोष लागेल, परमेश्वराला खंती येईल. आणि परमेश्वराला खंती आली तर परमेश्वराची प्रवृत्ती भंगून जाईल. खंती येऊन योग्यता करायची जी काही तुमची योग आहे ती योग्यता होणार नाही. म्हणून युक्तची आरती करायला पाहिजे. जे आचार सांगितलेला आहे ते यथा अधिकार आहे. आपल्या अधिकाराप्रमाणेच आपण आरती करायला पाहिजे. आपला अधिकार 5 मिनटं आपण आरती करतो आहे, दुःख करतो आहे, आणि आपला अधिकार जर 1 तास असेल तर 1 तास आरती करू शकतो. आणि आपला अधिकार तेवढा नाही ना, आपण जर भलतंच आरती करत राहिलो तर ते प्रेम राहणार नाही. आता अशी जी आरती करणार आहे, असं जे परमेश्वराला प्रेम करणार आहोत, आपण दुःख करणार आहोत परमेश्वराला भेटल्यामुळे, ते कुठपर्यंत करायला पाहिजे? निरंतर सांगितलं ना स्वामींनी, निरंतर करत राहावा. मग कुठपर्यंत करायला पाहिजे? तर देहावधीपर्यंत, म्हणजे आपण जोपर्यंत मृत्यू होत नाही आपला, जोपर्यंत आपला अंतकाल होत नाही तोपर्यंत निरंतर आपण परमेश्वराची आरती करायला पाहिजे. म्हणजे रोज 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 आपण उपदेश घेतल्यानंतर, गुरु केल्यानंतर, आपल्याला ज्या गुरुने आपल्याला मंत्र दिलेले आहेत, परमेश्वराचे नाम दिलेले आहेत, त्या नामस्मरणाचा उल्लेख करून परमेश्वराचे शास्त्र आठवणं, त्यांची मूर्ती आठवणं, लीळा आठवणं, चेष्टा आठवणं आणि दुःख करून त्या परमेश्वरावर प्रेम करून ती आरती आपण दुःख करायला पाहिजे. आणि असं निरंतर मरेपर्यंत आपण रोज 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 ते अंतःकरणापूर्वक ईश्वराला आठवलं गेला पाहिजे. कारण रोज रोज तुम्ही ईश्वराला जर अंतःकरणपूर्वक आठवलं तर तुमचा सांधा तुटणार नाही ईश्वराशी, आणि असं अंतर पडणार नाही, आहे का नाही? म्हणून अंतर पडू नये म्हणून काय करायला पाहिजे? तर आरती जर तुम्ही जास्त केली तर आवडी राहणार नाही, आणि आरती जर जास्त करत राहिली तर आरती उरणार नाही. म्हणून विशेष राखून आरती करा. म्हणजेच जेवढी तुमचा अधिकार आहे, जेवढं तुम्हाला प्रयत्न करता येईल तेवढीच आपण आरती ईश्वरावर प्रेम आवडी वगैरे करायला पाहिजे. आणि आपला दुसराही विधी करायला पाहिजे. जसं आपण दिवसभर जर कधी परमेश्वराची आरतीच करत राहिलो तर मग पूजा अवसर आहे, देवपूजा आहे का नाही, आरती म्हणजे आरती करायची आहे, तर असं जे काही ब्रह्मविद्या शास्त्र ऐकायचं आहे, प्रवचन ऐकायचे आहे, या ज्या विधी आहेत या विधी आपल्या राहून जातात. म्हणून परमेश्वराने सांगितली की आरती करा, स्मरण करा, परमेश्वराला आठवा, परंतु दुःख करत असताना ते विचार करून थोडंसं आठवत राहा. म्हणजे आपल्याला अधिकार पाहून करत राहा, पुढचा विधी आपल्याकडून व्हायला पाहिजे. तर अशी जी आरती सांगितली, तर परमेश्वराची आरतीच करायची का? मग फक्त परमेश्वराचा विरहसुद्धा व्हायला पाहिजे. म्हणजे परमेश्वर सोडून गेल्याचं वियोगाचं दुःखसुद्धा आपल्याला असायला पाहिजे. नुसतं दुःखच करत राहिलं की मला अनंतसृष्टी परमेश्वर भेटला नाही, मला ज्ञान झालं नाही, आताही मी परमेश्वर जोडला नाही, असे जे आपण दुःख करत आहोत, आरती करत आहोत, तोच व्हावा तोच भेटावा असं करत आहोत, परंतु विरोहसुद्धा व्हायला पाहिजे. म्हणजे काही आरतीच करावी का? नाही, विरोहसुद्धा व्हायला पाहिजे. का? विरोह करावा, आहे का नाही? विरोह करावा न म्हणता भावा सांगितलं इथं. विरह करा असं नाही म्हटलं स्वामी. परमेश्वर काय म्हणतात की भावना करा, आहे का नाही? ते आपल्या ठिकाणी भावना करत राहा. म्हणजे आपला प्रयत्न करत राहा, असं की परमेश्वर मला भेटायला पाहिजे, परमेश्वर मला सोडून गेले, परमेश्वराचा विरह झाला, दुःख आला, असं म्हणून जो तुम्ही करणार आहात पुढं ती भावना जी आहे ती करत राहा. तर असा गुण तुमच्यामध्ये येईल, आहे का नाही? ती भावना वाढत जाईल. आणि विरोह भावा सांगितलं त्या ठिकाणी, म्हणून भावना सांगितली. तर विरोह न भावल्यानं काय होतं? मग समजा आपण विरोह भावल्या नाही, दुःख केलं नाही, परमेश्वर भेटला नाही म्हणून जर दुःख केलं नाही तर काय? समाधान मानेल. म्हणजे तो ज्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टीमध्ये तो समाधान मानेल. म्हणजे जसं नित्य निमित्त विधीमध्ये आहे किंवा प्रपंचात असेल, प्रपंचात तो समाधान मानेल. आणि परमेश्वराचा विरोह त्याच्याकडून भावला जाणार नाही. विरोह म्हणजे दुःख त्याच्याकडून उपजणार नाही. आणि परमेश्वराचं दुःख केलं नाही तर तो प्रपंचातच गुंतून जाईल. आणि म्हणून तो प्रपंचात गुंतल्यामुळे त्याला जन्ममरण चुकणार नाही, नरकाला तो जाईल, अनेक जन्मामध्ये तो प्राप्त होईल. म्हणून विरह भावल्यानं, दुःख केल्याने परमेश्वराला जर आपण दुःख केलं तर परमेश्वर आपल्याकडं लक्ष देतो, आपला परमेश्वराचा सांधा तुटत नाही, परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला मोक्षालासुद्धा सहकार्य करतो. तर अशा प्रकारे आपण परमेश्वराचा विरहसुद्धा भावाल. कैसे समाधान मानतो मग तो? की माझ्या खंतीमुळे ईश्वर उदास होऊन वियोग दिला, आहे का नाही, असं समाधान माने. आणि मग त्याच्यामुळे तो दुःख करणार नाही. पण असं दुःख
न केल्यामुळं त्याला असं ईश्वराला खंत येईल. म्हणून आपण परमेश्वर मला सोडून गेला, तर परमेश्वर सोडून गेल्यामुळे वियोग दिला आपल्या परमेश्वराने मला, तर असं आपण दुःख मानायला पाहिजे, विरह भावायला पाहिजे. म्हणून विरह भावल्यानं काय होईल, आणि आठवण जर केली आपण ईश्वराची, असा जर विरह भावला आरती गुण वाढत जाईल. विरह भावल्यानं असल्यानं आरती वाढत जाईल, म्हणजे परमेश्वरावर प्रेमसुद्धा वाढत जाईल. आणि परमेश्वरावर प्रेम वाढल्यानंतर आपल्याला स्मरण घडेल, चिंतन घडेल, आठवण घडेल, ब्रह्मविद्या शास्त्र होईल. अभ्यास करायला लागले तर अभ्याससुद्धा उमटेल आणि प्रपंचातसुद्धा आपल्याला सुख समाधान मिळेल. तर अशा प्रकारे परमेश्वर दृष्टपर अदृष्टपर दोन्ही द्यायला तयार आहे. म्हणजे आपण जर अदृष्टप्रमाणे जर नामस्मरण केलं, मनात कोणताही हेतू न धरता, कोणतंही माझं चांगलं व्हावं, माझं, आता आपण काय करतो, स्मरण जे करतो ते आपण हेतुपूर्वक करतो. म्हणजे मला मुलगा होईल, किंवा माझं घर चांगलं होईल, किंवा मला पैसा टक्का येतील, किंवा मला चांगलं होईल म्हणून आपण जे स्मरण करत असाल, किंवा एखादी भीतीचा प्रश्न आला तर आपण काय करतो, गाठी धरतो आणि स्मरण करतो. हे काय झालं, हे दृष्टपर झालं, म्हणजे मतलबपणा झाला. तर असं न करता रोज 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 आपण जी गाठी करणार आहोत, परमेश्वराचं स्मरण करणार आहोत, ते निर्हेतुकप्रमाणे केलं गेलं पाहिजे. आणि निर्हेतुक केलेली क्रिया, अदृष्ट बुद्धीने केलेली क्रिया आहे ती, म्हणजे तो परमेश्वर प्राप्त व्हावा, तोची भेटावा, त्याचं दुःख व्हावं म्हणून जर आपण स्मरण केलं तर त्या स्मरण केल्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे. म्हणजे परमेश्वर आपल्याला जे आपण मागतोय ते सुद्धा देणार आहे, आणि न मागितलंसुद्धा देणार आहे, मागण्याला ते बी देणार आहे. म्हणून मागायची काही गरज राहत नाही, म्हणजे परमेश्वराला सांगायची काही आवश्यकता नाही. तुम्ही फक्त जेव्हा अंतःकरणपूर्वक स्मरण करणार, परमेश्वराचं आठवण करणार, त्यावेळेस परमेश्वर आपोआप तुम्हाला दृष्ट अदृष्टपर दोन्ही क्रिया तुम्हाला घडतील, आहे का नाही. पण दृष्टपर जर तुम्ही करत असाल, हेतुपूर्वक जर स्मरण करत असाल, किंवा काहीतरी हेतू आहे तुमचा, माझं चांगलं व्हावं म्हणून तुम्ही स्मरण करत असाल, तर मात्र तुम्हाला तेच मिळेल. पण परमेश्वर जे प्राप्ती आहे, परमेश्वराचे जे काही प्रेम आहे, ज्ञान आहे, ते तुम्हाला मिळणार नाही. म्हणून निर्हेतुक बुद्धीने स्मरण करा, आणि रोज स्मरण करा, डेली, रोज दिवसातून 3 तास तरी आपलं स्मरण करायलाच पाहिजे. 3 तास तरी आपलं स्मरण करायला पाहिजे. फक्त स्मरण करत असताना इकड तिकडच्या गोष्टी न करता, इकड तिकडच्या वार्ता न करता, मनामध्ये इकड तिकडच्या विचार न करता, फक्त स्थिर होऊन मन लावून तिथं परमेश्वराची नाम उच्चारायचं आहे पूर्ण आवडीपूर्वक, अर्थपूर्वक. आणि लीळा, मूर्ती आणि चेष्टा, मूर्ती आठवायची आहे, चेष्टा आठवायची आहेत. अशा प्रकारे दुःखपूर्वक आपण परमेश्वराचा विरह भावायला पाहिजे, परमेश्वराची आरतीसुद्धा करायला पाहिजे. तर असं जर तुम्ही करत गेलं तर परमेश्वराची आवडी वाढत जाईल, आणि आवडी वाढता 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 तुमचे जे कर्मनाश आहेत ते सुद्धा होतील. तर अशा प्रकारे स्मरणाचे जे काही कसे करावे या विषयावर आपण निरूपण करत आहोत. तर स्मरण अशा प्रकारे करायला पाहिजे, असे अनेक भागामध्ये मी सांगत आहे. पुढच्याही भाग आपण पुढं नंतर घेऊ. तर एवढ्या भागामध्ये एवढंच पाहू, नंतर पुढं पाहू. दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.